नमस्कार मुलांनो, आज आपल्याला दुसरीचा घरचा अभ्यास करायचा आहे। गणित विषयाचा आज आपला घरच्या अभ्यासाचा दुसरा दिवस आहे। तर आज आपण काल आपण 1 ते 10 संख्या पाहिलेल्या होत्या। आज आपण दशकाची ओळख करून घेणार आहोत आणि दशकाची उडी सुद्धा शिकणार आहोत। दशकाची उडी म्हणजे काय? 10, 20, 30, 40 याला दशकाची उडी असं म्हणतात। तर हाचा आपला घरचा अभ्यास आहे। तर सर्वप्रथम काय करायचं, सर्वांनी मोबाईल लांब ठेवायचा, पॅड, बॉक्सची वही, पेन्सिल, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे। आणि गणिताचा अभ्यास घरचा सकाळी करायचा आणि शाळेतून आल्यानंतर मराठीचा घरचा अभ्यास करायचा। ठीक आहे, चला आता घरचा अभ्यास आपण करूयात। नमस्कार मुलांनो, आज आपण दशकाची ओळख करून करणार आहोत। काल आपण 1 ते 10 संख्यांची उजळणी केली होती। आता दशक म्हणजे 10 तुम्हाला गेल्या वर्षी आपण शिकलेला आहोतच, तरी सुद्धा मी अजून एकदा सांगते। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे 10 मणी झालेले आहेत। पण आपण 10 ला काय म्हणतो? दशक असे म्हणतो। काय म्हणतो? दशक। आणि एका मण्याला हा नुसता एकटा मणी आहे, त्याला एकक म्हणतो। आणि जेव्हा 10 मणी एकत्र येतात तेव्हा आपण काय म्हणतो? त्याला दशक असं म्हणतो। काय म्हणतो? दशक। 10 मण्याला आपण दशक म्हणतो। आता हे 10 मणी मी एका ह्याच्यावरती चिटकवलेले। हे किती झाले आता आपले मणी? 10 मणी। 10 मणी म्हणजे किती? 1 दशक। 10 मणी म्हणजे किती? 1 दशक। आता हे 20 मणी। हे किती मणी झाले आपले? 20 मणी झालेले। हे 10 आणि हे 10 20 मणी। आता ह्या 20 मण्याला आपण काय म्हणणार मग? 20 दशक म्हणणार का? नाही, ह्याला 1 दशक। हा 1 दशक। तर हे किती झाले? 2 दशक। 2 दशक म्हणजे किती? 20। 2 दशक म्हणजे किती? 20। आता हे 10 मणी ठेवले मी अजून। 10 20 30। 10 20 30। आता हे 30 मण्याला आपण काय म्हणणार? 30 मण्याला आपण म्हणणार हा 1 दशक, हा 2 दशक आणि हा 3 दशक। 30 मण्याला आपण काय म्हणणार? 3 दशक। आता हे अजून मी 10 मणी ठेवलेले तिथं। अजून किती मणी ठेवले मी? 10 मणी। आता ह्या 10 मण्याला आपण काय म्हणणार? 10 20 30 40। आता दशकामध्ये मोजायचं म्हणलं तर 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक। 4 दशक म्हणजे 40। हे तुम्ही लिहायचे बरं का। आता हे तुम्ही लिहायचं आहे। 10 म्हणजे 1 अशी आडवी वही धरा, 1 दशक। 20 म्हणजे 2 दशक। 30 म्हणजे 3 दशक। 40 म्हणजे 4 दशक। आता हे 50 मणी झाले। 10 20 30 40 50। हा 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक आणि हे 5 दशक। म्हणजे 50 मणी म्हणजे किती? 5 दशक। 50 मणी म्हणजे 5 दशक। आता हे झाले आपले 60 मणी। 10 20 30 40 50 60। 60 मणी झाले। 60 मणी म्हणजे किती? 60 मणी म्हणजे 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक आणि हे 6 दशक। 60 मणी म्हणजे 6 दशक। आता हे अजून मी 10 मणी घेतले। आता किती दशक झाले बघा बर? 10 20 30 40 50 60 आणि हे 70। किती मणी झाले? हे 70 मणी झाले। मग 70 मण्याला आपण किती म्हणणार? 7 दशक। 70 मण्याला आपण किती म्हणणार? 7 दशक। आणि हे झाले आपले 90 मणी। 10 20 30 40 50 60 70 80। 80 बरोबर 8 दशक। 80 मणी म्हणजे किती? 8 दशक। हे झाले 9
अजून 10 मणी घेतली मी. किती मणी झाले? हे 10 मणी. तर किती झाले हे? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 मणी म्हणजे किती? 90 मणी म्हणजे 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक आणि 9 दशक. 9 दशक. आता सुरुवातीचे आपले 10 मणी. आता हे 100. 100 बरोबर हे 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक, 9 दशक आणि हे 10 दशक. 10 दशक म्हणजे किती? 100. 10 दशक म्हणजे किती? 100. हे बघा, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. लक्षात आलं का तुम्हाला? याला काय म्हणायचं? दशकाची उडी. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 याला म्हणायचं दशकाची उडी. तर मुलांनो, आता अजून दशकाची ओळख बघू आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि हे झाले 10 मणी. आता ह्या 10 मण्याला आपण काय म्हणणार आहोत रे? ह्या 10 मण्याला आपण म्हणणार आहोत 1 दशक. 10 मण्याला आपण काय म्हणणार आहोत? 1 दशक. हे झाला आपला 1 दशक. आता असेच अजून मी 10 मणी ठेवले. हे किती मणी ठेवले मी? 10 मणी ठेवले. आता हे किती दशक झाले? किती दशक झाले? हे 1 दशक आणि हे झाले आपले 2 दशक. 10, 20. 20 मणी म्हणजे किती? 1 दशक, 2 दशक. 2 दशक. 20 मणी म्हणजे 2 दशक. आता हे 10 मणी, हे 20 मणी आणि हे 30 मणी. 30 मणी. 30 मणी म्हणजे किती झाले? 3 दशक. 30 मणी म्हणजे किती? 3 दशक. आता हे झाले. अजून 10 मणी ठेवले मी. 10, 20, 30, 40. 40 मणी म्हणजे किती? 1 दशक, 2 दशक, 3 दशक आणि हे 4 दशक. 40 मणी म्हणजे किती? 4 दशक. आता हे झाले 50 मणी. अजून 10 मणी ठेवले मी इथं. 10, 20, 30, 40, 50. 50 मणी म्हणजे किती? 50 मणी म्हणजे 5 दशक. 50 मणी म्हणजे किती? 5 दशक. आता हे अजून 10 मणी मी ठेवायला इथं. 60 मणी झाले. आता हे 10, 20, 30, 40, 50, 60. 60 मण्याला आपण काय म्हणणार आहोत? हे लिहायचे बरं का तुम्हाला. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक आणि 6 दशक. 6 दशक. हे 70 मणी ठेवलेले आहेत मी. आता हे 70 मण्याला आपण किती म्हणणार आहे? ह्या 70 मण्याला आपण म्हणणार 7 दशक. 70 मण्याला आपण किती म्हणणार? 7 दशक. हे झाले आपले 80 मणी. किती मणी झाले? हे 80 मणी झाले. आता हे 80 मण्याला आपण काय म्हणणार? 80 मण्याला काय म्हणणार आपण? 8 दशक. 8 दशक. आणि हे शेवटचे झाले आपले 90 मणी. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 मण्याला आपण काय म्हणणार? 9 दशक. 90 मण्याला आपण काय म्हणणार? 9 दशक. आणि शेवटचे आले आपले हे 10 दशक. 1, 10, 20, 30, 40, 50, 60, 70,
80, 90, 100. 100 मणी म्हणजे काय? आपले 10 दशक. 10 दशक. चला अजून एक दशक पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे झाले 10. हे किती झाले आपले? 10. आता ह्या 10 ला आपण काय म्हणणार आहोत? हे जे 10 मणी झालेले आहेत ह्या 10 मण्यांना आपण म्हणणार आहोत 1 दशक. किती म्हणणार आहोत? ह्या 10 मण्यांना 1 दशक. 1 दशक. 10 मण्याला काय म्हटलं आपण? 1 दशक. हे झाले आपले 10 मणी. ह्या 10 मण्याला आपण काय म्हणणार आहोत? 1 दशक. आता इथं मी अजून 10 मणी ठेवले. 10 आणि 10 किती झाले? 20. 10 आणि 10 किती झाले? 20. आता हे 20 मण्याला आपण काय म्हणणार आहोत? 2 दशक. ह्या 20 मण्याला काय म्हणणार आहोत आपण? 2 दशक. अजून 10 मणी ठेवलेले आहेत मी इथं. किती झाले हे? 10, 20, 30. 30 मण्याला आपण काय म्हणणार आहोत? 3 दशक. 10, 20, 30. ह्या 30 मण्याला आपण म्हणणार आहोत 3 दशक. हे झाले आपले 40 मणी. ह्या 40, 10, 20, 30, 40. 40 मण्याला म्हणणार आहोत आपण 4 दशक. हे झाले आपले 50 मणी. 10, 20, 30, 40, 50. 50 मण्याला आपण म्हणणार आहोत 5 दशक. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक आणि हे 5 दशक. हे झाले 60 मणी आपले. 60 मण्याला काय म्हणणार आपण? 10, 20, 30, 40, 50, 60. 60 मण्याला आपण म्हणणार 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक आणि हे 6 दशक. 60 मण्याला म्हणणार आपण 60 दशक. आता हे 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक आणि 6 दशक. हे झाले. अजून घेतले मी 10, 20, 30, 40, 50, 60, 70. किती आहेत हे? 70. आता 70 ला कसं लिहिणार आपण? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक. 70 ला कसं लिहिणार आपण? 7 दशक. 7 दशक. हे अजून मी 10 मणी तर ठेवलेले आहेत. तर किती झाले आता हे? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. किती झाले हे? 80. 80 ला किती म्हणणार आपण? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक आणि हे 8 दशक. किती झाले? 8 दशक. 80 म्हणजे 8 दशक. हे आहेत शेवटचे 9 दशक. 1, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 ला आपण कसं म्हणणार? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक आणि हे 9 दशक. 90 ला काय म्हणणार आपण? 9 दशक. 9 दशक. तर शेवटी किती असणार आहेत आपले? हे मी ठेवले 10. आता किती झाले? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. किती झाले हे? 100. 100 म्हणजे किती रे? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक, 9 दशक आणि हे 10 दशक. 100 म्हणजे किती? 10 दशक. तर समजलं तुम्हाला? 10, 20, 30 याला 10चा दशकाचा टप्पा म्हणायचं. काय म्हणायचं? दशकाचा टप्पा. चला अजून एकदा वाचू. 10 म्हणजे 1 दशक, 20 म्हणजे 2 दशक, 30 म्हणजे 3 दशक, 40 म्हणजे 4 दशक, 50 म्हणजे 5 दशक, 60 म्हणजे 6 दशक, 70 म्हणजे 7 दशक, 80 म्हणजे 8 दशक, 90 म्हणजे 9 दशक, 100 म्हणजे 10 दशक. हे बघा,
हा 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, हे 5 रुपये, 6 रुपये, 7 रुपये, हे 8 रुपये, हे 9 रुपये आणि हे झाले आपले 10 रुपये. किती रुपये झाले? हे 10 रुपये. तुम्हाला ते नाणं चमकतं म्हणून मी असं 1-1 रुपये टाकलेलं आहे तुम्हाला समजावं म्हणून. तर हे किती रुपये? 10 रुपये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 रुपयात येतात आपल्या 2 कॅडबऱ्या. तर 10 म्हणजे किती? 1 दशक. आता मी काय करणार आहे, हे 10 रुपये 1-1 रुपयाचं घेण्यापेक्षा एक 10 रुपयाची नोट घेते मी. एक 10 रुपयाची काय केलेली आहे? नोट घेतलेली आहे. आता ही एक नोट 10 रुपयाची एक नोट, हा 1 दशक आणि हे 10 आणि हे 10, हे आणि हे एक 10 रुपये किती झाले? आपले 20 रुपये झाले. किती रुपये झाले? 20. हे 10 आणि हे 10ची एक नोट किती रुपये झाले आपले? 20. 20 म्हणजे 1 दशक आणि 2 दशक. 20 म्हणजे किती? 2 दशक. 20 म्हणजे किती? 2 दशक. अजून एक 10ची नोट घेतलेली मी. अजून एक 10ची नोट घेतली. आता किती झाले? हे 10, 20, 30 रुपये झाले. किती रुपये झाले? 30 रुपये झाले. आता हे 30 रुपयाला आपण काय म्हणणार? 1 दशक, 2 दशक, 3 दशक. 30 रुपयाला काय म्हणणार आपण? 3 दशक. 30 रुपयाला काय म्हणणार आपण? 3 दशक. आता हे झाले आपले 40 रुपये. 10, 20, 30, 40. 40 रुपये. आता हे 40 रुपयाला आपण काय म्हणणार? 4, 1 दशक, 2 दशक, 3 दशक आणि 4 दशक. 40 रुपयाला काय म्हणणार आपण? 4 दशक. आता अजून आपण 10 रुपये घेतले. हा, हे खूप जुने पण नोट आहेत बाळांनो, त्याच्यामुळे असं होईल. हा, जाऊ द्या. आता हे झालं 1 दशक, 10, 20, 30, 40, 50. किती रुपये झाले? हे 50. 50 रुपये म्हणजे किती? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक आणि 5 दशक. 5 दशक. 50 म्हणजे 5 दशक. अजून 10 रुपये घेतले मी. किती झाले आपले आता मग? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक. 10, 20, 30, 40, 50, 60. 60 म्हणजे किती? 6 दशक. 60 म्हणजे 6 दशक. आता पुन्हा बघा, अजून 10 रुपये घेतले मी. अजून किती रुपये घेतले? 10. तर किती रुपये झाले? 10, 20, 30, 40, 50, 60, 70. 70 रुपये म्हणजे किती? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक आणि 7 दशक. 70 म्हणजे किती? 7 दशक. अजून 10 रुपये घेतले मी. अजून 10 रुपये घेतले. आता याचे किती झाले मग? 7 दशक आणि हे 8 दशक. 80 रुपये म्हणजे किती? 8 दशक. 8 दशक. 80 रुपये म्हणजे किती? 8 दशक. आता माझ्याकडच्या 10च्या नोटा संपल्या म्हणून मी आता काय करणार आहे? 10चा डॉलर घेणार आहे. हो का, हे 10 रुपये. तर हे झाले 90. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 म्हणजे किती? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक आणि हे 9 दशक. 9 म्हणजे 9 दशक. 90 म्हणजे 9 दशक. अजून एक 10चा डॉलर घेतला मी. किती झाले आता? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि हे 1-1 रुपयाची 10. 100 झाले. 100 म्हणजे किती दशक?
1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक, 9 दशक आणि हे 10 दशक. 100 म्हणजे किती? 10 दशक. तर आता पुन्हा एकदा आपण वाचूयात. 10 म्हणजे 1 दशक, 20 म्हणजे 2 दशक, 30 म्हणजे 3 दशक, 40 म्हणजे 4 दशक, 50 म्हणजे 5 दशक, 60 म्हणजे 6 दशक, 70 म्हणजे 7 दशक, 80 म्हणजे 8 दशक, 90 म्हणजे 9 दशक आणि 100 म्हणजे 10 दशक. समजलं सगळ्यांना?